नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण 1 ऑगस्ट 2026 पर्यंत महाराष्ट्रातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील PMFBY याबद्दलच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर आता सर्वप्रथम मोठी बातमी म्हणता येईल ही खरीप 2026-27 हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीची अंतिम मुदत जी आहे ती 31 जुलैनंतर काही जिल्ह्यांमध्ये वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वेळेत अर्ज करता आला नव्हता त्यांना आता आणखी एक संधी मिळणार आहे. ओके, तसेच आता जाणून घेऊया नवीन अंतिम तारखेबद्दल. आता कर्ज न घेतलेल्या म्हणजेच की नॉन लोन शेतकऱ्यांसाठी नोंदणीची जी अंतिम मुदत आहे काही जिल्ह्यांमध्ये 14 ते 16 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर कर्ज घेतलेल्या म्हणजेच KCC किंवा पीक कर्जधारक शेतकऱ्यांसाठी अंतिम मुदत जी आहे ती 30 ऑगस्ट 2026 ठेवण्यात आलेली आहे. तसेच आता एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजेच की आता येथे एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की अंतिम तारखा सर्व जिल्ह्यांमध्ये सारख्या नाही आहेत. ही गोष्ट शेतकरी मंडळींनो तुम्ही लक्षात ठेवा. त्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात, म्हणून अर्ज करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाची अधिकृत सूचना तुम्ही नक्की तपासा, एकदा तुमच्या महत्त्वाच्या कामाला येईल. ओके, तसेच आता जर दुसरी अपडेट बघितली आपण तर आता यंदाच्या सर्वात महत्त्वाच्या नियमाकडे थोडंसं आपण पाहूया. यावर्षी डिजिटल पीक सर्वेक्षण अनिवार्य करण्यात आलेले आहे. जर विमा अर्जात नमूद केलेले पीक आणि डिजिटल सर्वेक्षणातील माहितीमध्ये तुमचा फरक आढळला तर तुमचा पीक विमा अर्ज रद्द होऊ शकतो शेतकरी मंडळींनो. त्यामुळे थोडंसं तुम्ही इथे पारदर्शक पद्धतीने काम करा तुमचं. ओके, आता नंतरची जर आपण अपडेट बघितली तर ती आहे की फार्मर ID अनिवार्य आहे. आता कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी फार्मर ID म्हणजेच की ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी फार्मर ID तयार असल्याची खात्री करून घ्या शेतकरी मंडळींनो. तसेच पीक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी किमान 0.10 हेक्टर म्हणजेच की सुमारे 10 गुंठे जमीन असणे सुद्धा आवश्यक आहे. ओके, आता नंतरची एक अपडेट आहे ती म्हणजेच की आता सरकारने यंदा नियम अधिक जे आहे ते कठोर केलेले आहेत. जर अर्जामध्ये चुकीची माहिती दिली गेली तर संबंधित शेतकऱ्याला पुढील 5 वर्षे कृषी विभागाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागू शकते. म्हणून अर्ज करताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरा आणि शेतकरी मंडळींनो चुकीची माहिती भरू नका, तुम्हालाच नुकसान होईल 5 वर्षासाठी. ओके, आता नंतरची जर आपण अपडेट बघितली तर आता पीक विम्याचा जर आपण प्रीमियम जर बघितला, ओके, तर प्रीमियमचे दर आपण बघून घेऊयात. खरीप अन्नधान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांसाठी फक्त 2% प्रीमियम आहे. रब्बी अन्नधान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांसाठी 1.5% प्रीमियम आहे. तसेच व्यापारी आणि बागायती पिकांसाठी 5% प्रीमियम भरावा लागेल. ओके, आता जर आपण एक उदाहरण घेतलं सोपं, तर समजा की आता तुमच्या पिकासाठी 10,000चे तुम्हाला विमा संरक्षण आहे, तर खरीप पिकासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त ₹200 प्रीमियम भरावा लागेल. ओके, उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदान म्हणून भरून देते. ओके, आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील अपडेट आहेत. काही यवतमाळ जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत नोंदणीची जी मुदत होती आणि यंदा सुधारित पीक विमा योजना जो आहे तो लागू करण्यात आलेली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात धान आणि कापूस पिकांसाठी 31 जुलैपर्यंत नोंदणीची मुदत होती. येथे डिजिटल पीक सर्वेक्षण अनिवार्य सुद्धा करण्यात आलेले आहे. ओके, तसेच प्रलंबित पीक विमा दाव्याबद्दल जर सांगायचं झालं तर एक माहिती महत्त्वाची समोर आलेली आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सुमारे 336 कोटींचे पीक विमा दावे अद्याप अजूनही प्रलंबित आहेत. या दाव्यांच्या निकाली प्रक्रियेकडे अनेक शेतकऱ्यांचे लक्षसुद्धा लागलेले आहे. तसेच एक शेवटची महत्त्वाची न्यूज आहे म्हणजेच की आता अर्ज करण्यापूर्वी शेतकरी मंडळींनो एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. वेगवेगळ्या ठिकाणी 14, 15, 16 आणि 30 ऑगस्ट अशा वेगवेगळ्या अंतिम तारखा नमूद करण्यात आलेल्या आहेत. तर तुम्ही असं घाबरून काही जाऊ नका. ओके, लक्ष विचलित तुमचं करून घेऊ नका. आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाची अधिकृत सूचना तपासूनच तुम्ही अंतिम तारखेपूर्वी तुमचा अर्ज करून टाका, तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. ओके, तर शेतकरी मंडळींनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत मंडळींपर्यंत नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रातील पीक विमा, शेती आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला कृपया करून नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.